पण या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे, महाराजांचा राज्याभिषेक चालू होता आणि महाराजांनी आपल्याकडून जे काही होईल तेवढं प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक मावळ्याचं शौर्य, बलिदान, त्याग हे पाहून महाराजांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले होते. कारण जी लहान असताना 14 ते 15 वर्षाच्या वयामध्ये स्वराज्याभिषेकाची शपथ घेतली होती, ते स्वप्न आज साकार झालं होतं. आणि महाराजांनी कोपऱ्यामध्ये पाहिलं तर कोपऱ्यामध्ये बहिर्जी नाईक उभे होते, पण त्यांनी मौलवींचा रूप घेऊन वेषांतर करून उभे होते. ज्या माणसाने स्वराज्यावरती होणारा प्रत्येक घाव आपल्या अंगावरती झेलला, तो माणूस एका कोपऱ्यामध्ये उभा होता. सर्वात मोठी जोखीम कोणी जर पत्करली असेल तर ते बहिर्जी नाईक होते. शत्रूच्या सैन्यामध्ये घुसून, शत्रूच्या छावणीमध्ये जाऊन त्याची माहिती काढणं हे एवढं सोपं नसतं. कधीही आपला जीव जाऊ शकतो, एवढी जोखीम बहिर्जी नाईकांनी पत्करली होती. पण तरी देखील आज सर्वात मोठा दिवस आहे, स्वराज्य साकार झाले आणि तरी देखील ते आपल्या असली रूपामध्ये येऊ शकत नव्हते. एवढं मोठं बलिदान, त्याग बहिर्जी नाईकांनी दिलं.